साखर कारखान्यांकडून होणारी काटामारी रोखण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेनं शेतकरी वजन काटा सुरू केलाय. या काट्यावर 1.5 महिन्यात ऊस वाहतूक करणाऱ्या सुमारे 600 वाहनांचं वजन करण्यात आलंय. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील कारखान्यांच्या वजन काट्यावरील एका सांगडीचं वजन आणि शेतकरी वजन काट्यावरील वजन काट्यामध्ये 40 ते 100 किलो इतक्या वजनाची तफावत आढळत असल्याचं आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलंय. डिझेलचं वजन तसंच ऊसाच्या कांड्या पडण्यामुळे ही तफावत येत असावी, त्यामुळे याला थेट काटामारी म्हणता येणार नाही. पण महाडिक परिवाराच्या बेडकिहाळ इथल्या व्यंकटेश्वरा कारखान्याच्या काट्यावर शेतकरी वजन काट्यापेक्षा प्रति सांगड 470 ते 800 किलोपर्यंत तफावत आढळत असून या तफावतीमुळे व्यंकटेश्वरा कारखान्यात काटामारी होते हे स्पष्ट होत असल्याचं धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं. आता या काट्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा झाला काय किंवा कारखानदारांची काटामारी खरोखर रोखल्या काय, तर याचं उत्तर जर बघायला गेलं तर 100% या कारखान्यांच्या काट्यामध्ये आता सध्या पारदर्शकता आलेली आहे आणि शेतकऱ्यांना या काट्याचा रिझल्ट अशा पद्धतीने मिळालेला आहे की गेल्या वर्षी ज्या वाहनाचं वजन 20 टनाच्या वर जात नव्हतं त्या सांगडींचं वजन सध्या 22 टन, 22.5 टन, कुठं 21 टन अशा पद्धतीनं वजनं यायला लागलेत आणि मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीच्या ऊसाच्या वजनामध्ये 1-1.5 टनानं वाढच आहे. आणि त्याचबरोबर आत्ता जी वाहनांची वजनं आहेत इतर कारखान्यांच्या आमच्या भागातल्या आणि आमच्या काट्यावरच्या वजनांचं जर आपण तफावत बघितली तर ती 40-50 किलो 100 किलोच्या आसपास आहे. फक्त एकच काट्याचं वजन तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिसले, तो म्हणजे कर्नाटकातला बेडकिहाळचा जो व्यंकटेश्वरा कारखाना आहे याच्यामध्ये मात्र 470 किलो ते 800 किलोच्या आसपास वजनामध्ये तफावत आलेली आहे आणि ही 100% काटामारी आहे. लक्षात ठेवा, 50-100 किलोची जी तफावत आहे ही डिझेलची तफावत असेल किंवा कांड्या कुठंतरी पडत असतील म्हणून ही तफावत आहे, पण ही काटामारी नव्हे. पण 100-150 किलोच्या पुढं जर असेल तर ती 100% काटामारी धरणार आहे. आंदोलन अंकुशच्या शेतकरी वजन काट्याची धास्ती घेत शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील कारखान्यांनी वजन काट्यांमध्ये पारदर्शकता आणली असून काटामारी रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी तसंच शेतकरी संघटनांनी प्रत्येक कारखान्यांना कार्यक्षेत्रात असे त्रयस्थ वजन काटे उभा केलेत तर कारखान्याकडून होणारी काटामारी 100% थांबेल असा विश्वासही चुडमुंगे यांनी व्यक्त केलाय. शेतकरी संघटनांना किंवा शेतकऱ्यांच्या चळवळींना निवेदन आहे की अशा पद्धतीनं जर तुम्ही शेतकऱ्यांच्या मालकीचा काटा जर प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जर उभा केला तर 100% काटामारीवरचं उत्तर निघू शकतं. हा आमच्या उदाहरणावरून हा सगळ्या शेतकऱ्यांनी घेण्याचा बोध आहे, लक्षात ठेवा. आणि काटामारी रोखणं हे शक्य आहे. प्रशासकीय पातळीवर ज्या पद्धतीनं सगळ्या सुधारणा सुरू आहेत, डिजिटल काटे करा, इलेक्ट्रॉनिक काटे करा, कारखान्यावर भरारी मारण्यासाठी काटामारी करतात, काही भरारी पथकं नेमा जिल्हाधिकाऱ्यांची, याच्यामधून काटामारी अजिबात रोखता येणार नाही. लक्षात ठेवा, जर काटामारी रोखायची असेल खरोखरच तर शेतकऱ्यांच्या मालकीचे असे त्रयस्थ काटे व्हायला पाहिजेत. त्याच अर्थी तुम्हाला 100% काटामारी ही रोखता येते. आपल्या कारखान्यापासून 50 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून ऊस वाहतूक करणाऱ्या कारखान्यांविरोधात साखर आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचंही चुडमुंगे यांनी यावेळी सांगितलं. आमच्या भागातले जे कारखाने आहेत ते जवळपास 100, 120, 130 किलोमीटरवरून ऊस आणतील. आता आमच्याकडे रेकॉर्ड आलेला आहे. इतक्या लांबून ऊस आणायची काय आवश्यकता नाही. आपल्या 20-30 किलोमीटरच्या एरियामध्येच कारखान्यांना पुरेसा ऊस आहे. पण तरी या कारखानदारांचं वेगळं धोरण बघून हे खरं तर चुकीचं आहे. साखर आयुक्तांनी 50 किलोमीटरच्या वरच्या अंतराच्या शेतकऱ्यांना वेगळा दर द्यावा, त्याची तोडणी वाहतूक खर्च जेवढा आला आहे तेवढा लावावा असं सांगितलेलं आहे. आणि याच अनुषंगानं या कारखान्यांची आम्ही तोडणी वाहतूक खर्चामधली जी वाढ आहे ती कमी करण्यासाठी साखर आयुक्तांच्याकडे यांची तक्रार आम्ही नक्की करणार. या पत्रकार बैठकीला संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, अक्षय पाटील, राकेश जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.